सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. राम राम. आजच्या एकादशीचं नाव कामद. नारायण 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 नारायण. ज्या स्थानावर आपण बसलेलो आहोत, स्वभावताच हे भगवंताची प्रिय गोमाता, त्यामुळे ह्याला एक तपस्थली म्हटलं जातं, पुण्यस्थली म्हटलं जातं. पण तरी बी आपल्याला जाणवतं की हा आतमध्ये आपण धगकतोय, उकाड्यात आहे आपण, है की. पण बाहेर जर गेलं तर ह्याच्यापेक्षा उकाडा आहे, ऊन आहे. आणि इथं जशी वृक्षाची सावली आहे, तसं सद्गुरूंची कृपेची सावली आपल्याला आत अनुभवायला येते. आशय काय की राजा जनकाने याज्ञवल्क्यांना विचारलं होतं की प्रभू, संसारामध्ये सर्वात श्रेष्ठ काय? चित्तशांतीसाठी, मोक्षासाठी, आत्मस्वरूपासाठी, आत्मज्ञानासाठी सर्वात श्रेष्ठ काय? तर म्हटले संसारच, मुळात संसारच तापाग्नी आहे. बरं का, तापाग्नी म्हटले त्याला, याज्ञवल्क्यांचा शब्द. मुळात संसारच तापाग्नी आहे. पण सत्पुरुषाचा संघ किंवा सत्संग किंवा पवित्र स्थली ही ज्ञानाग्नी आहे म्हटले. भगवंतांनी बी हा गीतेत शब्द वापरलेला आहे. ही ज्ञानाग्नी आहे. जसं गुरुदेवांच्या भाषेत जंगलाला आग लागली तर सरोवरामध्ये ते सुखरूप असतात, तसं कुठल्या ना कुठल्या गुणरूपात आग लागलेली आहे. जसं आता मी शांत बसलो, तसं बाहेरून तुम्हाला मी शांत दिसतोय, पण आतून माझी स्थिती काय होती इथंपर्यंत तुम्ही नाही जाऊ शकत. जो अवस्थेत थोडाफार राहतो त्याला लगेच कळेल. का? आतून काय आलं त्यावेळेस की ही मनोनगरी आहे, मनाने निर्माण केलेले जग आहे, मनाने निर्माण केलेलं. ह्याला खरंच मानावं लागतं. का? तर हिथं राग, द्वेष, तुझं माझं, नाती, भोग, संग्रह हे सगळं अतिस्पष्ट जीवासाठी सत्य आहे की नाही. त्याला हे सत्यच मानावं लागतं. परंतु आहे ही मनोनगरी, म्हणजे मनाने निर्माण केलेले हे नगर आहे. मग जागृतीनंतर आता आपण जागेपणी आहोत ना, झोपून उठून. जागृतीमध्ये हे सगळं सत्य आहे, सगळं सत्य आहे. पण तरी बी ही किती अनुकूल असलं तरी बंधनकारक आहे. अनुकूलता मोठं बंधन आहे, ठीक आहे ना. संसाराची अनुकूलता फार मोठं बंधन आहे. आणि या बंधनातून निघण्यासाठी महापुरुषांनी सत्यसंगाच्या द्वारा विचारलं, यातनं कसं बाहेर पडायचं तेवढं सांगा. तर तिथं शेवटी एवढाच विषय घेतला, कुठल्याही प्रकारचं तुला निर्द्वंद राहता येत असेल, कुठल्याही प्रकारे निर्द्वंद्व, कुठल्याही द्वंद्वात नको, बहार नको अंतकरणाला. राम ऐकताय ना? कुठल्याही प्रकारचा बहार जर नसेल अंतकरणाला, तर कुठल्याच प्रकारची आशा आणि तृष्णा तिथे येऊन थांबायला मागत नाही. फक्त बहार नसला पाहिजे, ना रागाचा ना द्वेषाचा. जर बहार नसेल तर तुम्ही निर्भर राहता, आणि निर्भर स्थळी भगवंताचं आगमन होतं शांतीच्या रूपात,
ज्ञानाच्या रूपात, परोपकार कुठल्याही रूपात. त्याची अनेक, सकाळी नामजप करत होतं पोरग, त्यावेळेस मी त्याला विचारलं, म्हटलं तू तोंडानं नाम चाललंय, हाताने माळ ओढतोय, पण तुझ्या महाराजांनी सांगितलं नाम घ्यायचं म्हणजे काय करायचं, तू काय करतो? जय जय तू काय करतो? तर म्हटलं काय नाही का, नाम घेतो. मी म्हटलं तुला नेहमी सत्संग ऐकत नाम घेतो किंवा महाराजांचं चरित्र ऐकत नाम घे, नाम घेतो म्हणजे काय करतो? तर त्याच्यावर त्याला 5 मिनिटं सांगितलं. म्हटलं काका ह्याच्या किती आनंद. म्हटलं आता हेच लक्षात राहा, ज्याचं तू नाम घेतोयस, कुणाच तरी घेतोय की नाही ते नाम येते, त्या मूर्तीला तू पाहिलं नाही, पण कल्पनेची मूर्ती तर पाहिलेलीस, हे जग कल्पनेचंच आहे ते पाहिलंस. मग ज्याचं नाव घेतोयस त्याचं चरित्र माहीत असलं पाहिजे, हे कायम लक्षात ठेव. ऐक नाही, मुलगी बघा गेलो, मुलगा बघा गेलो, सगळी माहिती काढतोय की नाही, तसं जर तुला त्या ज्यांचं नाव घेतोयस तू, त्यांचं जर तुला चरित्र माहीत असेल तर तू तुझ्यासारखा भाग्याचा कोणी नाही. का तर ज्याचं नाव घेतोय त्याची आभा होरा, मगाशी तुला सांगितलं की नाही, तसं त्यांचं चरित्र आपल्यामध्ये, त्यांचे गुण आपल्यामध्ये उतरतात. जय जय. आणि आपल्यामध्ये ते गुण उतरायला लागले की ते नाम आपल्या भोवती त्यांच्या रूपात प्रकटतं. त्यांचं मग कुठलंही रूप असेल त्यांचं, आणि अशा प्रचिती येतात की तेच देवत्व आपल्या तिथं आपल्याला माहित होत नाही. काय पण आईला जसं बाळ मोठं झालं असं कळलं, दात आले, खाऊ शकतं, आता स्वतः पळू शकतं, स्वतः काय खेळू शकतं, त्यावेळेस ते आपोआप जसं बाजूला करते, तसं भगवंत त्याला हळूहळू हळूहळू बाजूला करतात. कुठलाही महापुरुष सुद्धा त्याला त्याची योग्य उच्चता आली की त्याला बाजूला करतात, आणि त्याचे काही असे काय म्हणायचं रागद्वेषात्मक अवगुण आले की ते तसं त्याला बाजूला करू टाकतात. पाटील ऐकताय का? ऐकताय ना? आता तरी नीट ऐका, ठीक आहे ना? तसं आपण ज्याच्या आसनावर बसून ज्यांचं आपण नाम घेतोय गुरुमंत्राच्या रूपात, मग ह्यासाठी व्यासाने 18 पुराण, 4 शास्त्र, वेद वगैरे जे काय 4 वेद 6 शास्त्र लिहून ठेवली. पण विशेष काय तर जो आपला कोणी इष्ट असेल त्याचं चरित्र माहीत असलंच पाहिजे. ते गुण आपल्या अंगामध्ये प्रवेश करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर ज्ञाननेत्र तरी आपल्याला प्राप्त होतो, नाही तर भावनेत्र तरी प्राप्त होतो. आणि त्याच नजरेने आपण जगाकडे बघतो. जसं कावळा ओरडत होता आणि आरंभ करायच्या अगोदर मी शांत झालो तर आतून एकदमच काय आलं की मी इकडे बी नाही, मी इकडे बी नाही, मधीच उभा आहे. आणि तो मधला लोक जो आहे तो स्वरूप काल कुणाला सांगितलं होतं बघा, तुलाच आपली चर्चा झाली नाही दोघांची. हा, उद्वेग निर्माण झाला आतून, काय होतं, पाप वाढलं की उद्वेग वाढतो. ठीक आहे ना? आणि पुण्य वाढलं एक प्रसन्नता राहते. पण ते प्रश्न केला होता, त्याने सांगितलं की ते म्हटले आनंद प्राप्त करायसाठी पुण्य खर्च करावं लागतं. हाच विषय होता ना, तर तो त्याला समजला नाही म्हणून पुन्हा सांगितलं. काहीतरी दिल्याशिवाय काय मिळत नाही, नाही का? तर तसं इथं याज्ञवल्क्यांना विचारलं जनकाने की प्रभू खरोखर अशा एका ब्राह्मी स्थितीमध्ये अखंड राहण्यासाठी काय करावं लागेल? तर त्यांनी सांगितलं आशा तृष्णेला निर्द्वंद राहून आशा तृष्णेला त्यांना स्थान मिळत नाही. आशा तृष्णेला निर्द्वंद राहिल्यानं आणि निर्भार राहिल्यानं मग तिथं भगवंताचे गुण प्रकट होते. आणि जसं आपल्या गुरुंना भगवंताला कळू लागतं तसं ते बी त्याच्यापासून लांब त्याला करतात आणि स्वतः बी तो लांब होत जातो. का तर त्याची यात्रा त्याला केलेली आनंद येतो. जसं मूल स्वतंत्र खेळायला लागलं, काहीतरी खेळणी दिली तर ती खेळणी संपली, पुन्हा नाही आवडली, पुन्हा रडायला सुरुवात करतं. पण ते बाळ स्वतंत्र खेळायला लागलं
की त्याचा एक वेगळा त्याला आनंद असतो, आईला सुद्धा आनंद असतो. तसं तुम्ही पुन्हा तुम्ही भक्ती, ज्ञान, योग, कर्म या कुठल्या मार्गाने तुम्ही जात असेल तर गुरूंचा पाठीमाग आपल्याला वरदहस्त असतो, तुझ्या आवडीच्या मार्गाने. ऐक नाही, जसं आता आर्ट, कॉमर्स, सायन्सच्या ज्याची जशी योग्यता देता येत किंवा ज्याची जशी आवड तुम्ही जातो. विषय का सांगितला तर ज्यांना वाटतंय आपण जगलोय आता, बरं का, जसं माऊलीनं वाटलं थोड्याशा वयातच जगलोय आपण, त्याने या जगाकडे थोडं साक्षी भावानं पाहावं आणि आपल्या लोकीचं स्मरण करावं. आपण कुठल्या लोकीचे आहोत. आणि ज्या लोकीचे आपण आहोत त्याच लोकीचा आपला इष्ट असतो. कारण आताच मी सांगितलं त्यांना नांदेडचा प्रसंग है ना, मै हूं परम पुरुष का दासा, देखन आयो जगत तमासा. मी इथलं नाही, मी हिमकुंटीच आहे, तपस्वी आहे मी, मला खाली पाठवले. का पाठवले तर म्हटले जा जगात काय तमाशा झालाय थोडंसं निवळता येते का पहा. आणि थोडासा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ते म्हटले नाही माझं इथं मन लागत नाही, मी आपल्या मूळच्या ठिकाणी जातो. का, हे अखंड इथं चालूच राहणार. ऐक नाही, जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू तुझं माझं, ऐक नाही, मम, हे इथं चालूच राहणार. मग मी कितीला सुधारणार आणि तुम्ही किती वेळा पाठवणार. त्यापेक्षा मी माझ्या तपस्येत बसतो. मग त्या सुतारला सांगितलं की नाही, सुतारच ना, की आपलं जशा प्रकारचं चित्त वातावरण आपल्या भोवती घरात असो समाजात असो तशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं. साध्या भाषेत याज्ञवल्क्यांना एवढं सांगायचं, सगळी खेळी ह्या खोट्या मीची आहे. मग दोघांच्याकडे बी अहंकार असतो, एक ब्रह्मज्ञानाकडे बी अहंकार असतो आणि एक अज्ञानाकडे बी असतो. अज्ञानाचा अहंकार त्याला बी गिळून टाकतो आणि तिथल्या आभामंडला बी गिळून टाकतो. ठीक आहे ना. अज्ञानाचा अहंकार अज्ञानाला गिळून टाकतो. ज्ञानाचा मग त्यांच्या अहंकाराला विशाल म्हटले, अहम आहे की नाही, ब्रह्मास्मीमध्ये ते अस्मित संपूर्ण विश्व बसवतात, अनंत ब्रह्मांड बसवतात. विषय काय, कामदा आहे की नाही, आज कामदा एकादशी. हे कामणीचं जग आहे. जो काम करत नाही त्याला निकामा म्हणतात की नाही. का, उपरतीसाठी काम करायचंय. पण इथं तसं नाही, इथं प्राप्तीसाठी काम चाललंय. समजतंय ना आपण सगळे. हे का करतोय मग, हे ह्यातून काय पाहिजे आपल्याला. नाही नाही, ही 15 दिवसातली एक स्मृती आहे माघारी जायची. कुठून येतात हे लोक लांबून लांबून, हे तर करगणी, हजारो तेवढ्यात लाखो लोक आहेत की तितक्या अंतरात. तुम्हालाच कोण ढकलतं तिथून, कोण तुम्हाला जा म्हणतं, कोण तुम्हाला घेऊन येतं. एकदा नजर तरी मारा की. लाखो करोड पडले, खात्यात पिते झोपले, सगळी निवांत त्यांच्या शेतात. मग का असल्या उकाड्यात 15 दिवसातून तासभर इतकं लांबून येऊन बसायचं, उन्हात नाही यायचं तास 2 तास. त्यावेळेस ते म्हटले हे दावाग्नी आहे, तापाग्नी आहे, याचा नाश करायचा असेल तर काहीतरी दिल्याशिवाय काही मिळणार नाही. का, प्रवास सगळ्यांचाच आहे, परतीचा सगळ्यांचाच आहे. पण तरी पण ज्या प्रवासाचा मालक मी आहे, 9 अध्याय, प्रवासाचा मालक मी आहे, तर तू सुखानं झोपून ये माझ्यापाशी. पण प्रवास परतीचा नक्की आहे. सकाळचा एक प्रसंग मी वाचला. एका महापुरुषांच्या शिष्याचा अंतकाळ जवळ आला होता. माझ्याकडे जे ग्रंथ आहे पोटग्रंथ त्यात मी पाहिला. शिष्याचा अंतकाळ जवळ आला होता आणि दैवयोगाने त्याची स्मृती चालली होती. दुर्दैवाने स्मृती निघून चालली होती. स्मृती निघून जात असताना का नाही,
कुणाचा तरी स्पर्श जाणवला. स्पर्श काय होता? त्याचं डोकं आपल्या मांडी घेतलं होतं आणि ब्रह्मरंध्रावर म्हणजे अशा टाळूच्या जागेवर त्यांनी हात ठेवला होता गुरुनी. की त्याची इथून निघायची इच्छा असेल तरी ठीक आहे, आणि एक हात ब्रह्मरंध्रावर आणि दुसरा हात त्याच्या हाताच्या खालून, उजव्या हाताच्या खालून त्याच्या छातीवर, काय इकडे असा त्याचा हात ठेवलेला. त्याची जिथून इच्छा होईल तिथं मला स्पंदन येतील, मी तिथून हात काढून त्याला तिथून जायचंय. लक्षात येते का संत? त्याला माहित आहे का गुरु माझ्यासाठी काय करतात? त्याच्या हाताच्या खालून हात घातलाय, एक छातीवर ठेवलाय हात म्हणजे हृदयाकडं, आणि एक ब्रह्मरंध्रावर ठेवलाय. त्याला एवढंच जाणवलं की मी कुणाच्या तरी स्पर्शात आहे. राम ऐकतोय का? हा, मी कुणाच्या तरी स्पर्शात आहे, एवढंच. बाकी डोळे सुद्धा उघडायची स्मृती होईना, की डोळे उघडून बघावं काय चाललंय. सूर्यास्ताची वेळ होती, ज्याला आपण संध्येची वेळ होती, आणि बरीच स्नानसंध्या करी एकनिष्ठा. आपोआपच त्याचे श्वास बदलले. जसं थंडीत बाळाच्या अंगावर पांघरून घातले श्वास बदलते, तसं त्याचे श्वास बदलले, आणि त्या श्वासातून गुरूंना तो मंत्र ऐकायला लागला. मी तो आहे, मी तोच आहे, मी तोच आहे, मी तोच आहे. गुरुने तो मंत्र ऐकला आणि हळूच त्याच्या कानापाशी आले आणि त्याला एवढं सांगितलं, मी सुद्धा तोच आहे, ज्याची तू उपासना करतो, ज्याच्याकडून तू उपासना घेतली, मी सुद्धा तोच आहे, तू सुद्धा तोच आहे. पण आता इच्छा सांग, मुक्त व्हायचंय का माझ्या बरोबर राहायचंय? जय जय. मुक्त व्हायचं असलं तर टाळूवर हात काढतो, आणि माझ्या बरोबर राहायचं असलं तर छातीवर हात काढतो. आपण घेतो ना, देतोय ना आपण हमी. सकाळची मी वाचलेली गोष्ट. मुक्त व्हायचं असेल तर हृदयावरून हात काढतो, हा डोक्यावर, आणि माझ्याशी राहायचं असेल तर छातीवरून हात काढतो. प्रसंग सांगतोय. शेवटी गुरुची ताकद काय? गुरु साक्षात. नुसते त्याने करवट मारले, डोळे उघडले, बघितलं तर माझी माऊली. मिठी मारली आणि आपला आशय व्यक्त केला, तोंडाने नाही. दिठीची पा होता निजे की खेव देऊनी भेटीचे. कडकडून भेटले आणि त्याच्यातच व्यक्त केलं, अरे ठीक, माझ्यापाशी राहायचं, माझ्यात राहायचे. शेवटची इच्छा व्यक्त झाली आणि शिष्यानं प्राण सोडलं. पडून राहीन तुझी ठाई, तुकाराम महाराज म्हणतात. किंवा कबीरदास म्हटले, संत बुलेशा म्हटले, तुझ्या दारीची श्वान होईन. तर तसं सकाळी तो विषय चालला, तेव्हा त्याला नामाचा विषय सांगितला. हे ज्या वेळेस आपण ज्या इष्टदेवतेचा मंत्र करतोय स्मरणात, त्याचं जर आपल्याला चरित्र, त्याचे गुण माहीत असेल तर तशा प्रकारची आभा तयार होते आणि तशाच प्रकारची होरा आपल्या आत प्रवेश करते, आणि मग त्या प्रकारची लक्षणं आपल्याकडून प्रकटतात. कधी कधी म्हणले, तू अगदी काकागतच बोलतोय सर ऋषीला. सकाळी कोणीतरी बोलत होता, मी खाली साफसफाई चाललो होतो, फोन आला तर ते म्हटलं हां बोला. म्हटलं नक्की म्हणले, नाही हो काका, मी काका नाही म्हटलं. जय जय, मी काका नाही ऋषी बोलतोय.
मी तेवढं ऐकलं, मी पुन्हा खालून साफसफाई करून आलो. म्हटलं ऋषी तुझा माझा आवाज होता काही एकसारखा झाला काय? मग बस सत्संगाला. माझं काम नाही. म्हणून आपलं काम जे आहे की नाही ते ओल्या अंतःकरणानं करायचंय. त्याचं काम झक मारत त्याला करावं लागतं आपल्यासाठी. त्याच्यापाशी ती बी इच्छा करायची नाही. फक्त त्याला कळलं पाहिजे की याच्यापेक्षा अजून कोण एक केस बी वर कोणी प्रेमळ नाही. असो, पुन्हा एकदा सांगतो, त्रिविध तापानं भरलेलं जग आहे. अज्ञानाचा कोश इथं एवढाच आहे. म्हणून हिला बी सांगितलं, म्हटलं इथं बसायचं ते इथं बसलंच तर महापुण्य आहे एकादशीच. साक्षात श्रीहरी म्हणतात मी असतो अशा ठिकाणी, माझं वास्तव्य असतं. आणि माझ्यावरच विश्वास ठेवा, कशा कुठल्या पोत्यावर नाही, माझ्यावर ठेवा. का तर जो जनकानी प्रश्न केला याज्ञवल्क्यानं, त्या प्रश्नाचं उत्तर पुढे आता बघूया. जय जय. म्हटले आत्म्या अनात्म्याच्या स्वरूपाला वेगवेगळं करून कुठे हे ज्ञान घेऊन वावरून फिरतोस? तू कुणाचा तरी हो आधी. ठीक आहे ना? कारण जग सोडताना हे ज्ञान कामाला येईल. पण जो आहे आता जसं सांगितलं की नाही, गुरुला मिठी मारली विषय संपला. अरे त्यावेळेस स्मृती राहील ना राहील, त्यावेळेस काय करशील? म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचं तिथे विवेक जागा असला पाहिजे, तिथे वैराग्य तिष्ठत असलं पाहिजे. एवढंच काय, तिथं त्या कोशामध्ये द्वैताचं अस्तित्व मिटलेलं असलं पाहिजे. नाही, ज्ञानाचं काम काय? द्वैताचं अस्तित्व. एका गुरुजींनी म्हटलं होतं की हे अंधार तेवढा हा एवढा गडद अंधार घालवायचे, तर काय करावं लागेल? तेव्हा म्हटलं देवा पेटवावं लागेल. मग आता एवढा प्रश्न इतका सोपा होता माहिती आहे, उत्तर ह्यांनी विचारलं असता का? म्हटले हा अंधार घालवायचे काय करावं लागेल? तर म्हणले देवा पेटवावं लागेल, ज्योत पेटवावी लागेल, मग अंधार जाईल म्हणले. आता ती ज्योत गेल्या म्हणले अंधार आहे तिथेच राहणार की. गुरु बी गुरुच आहे की नाही? दिवा गेला अंधार आहे. म्हटले काय करावं लागेल? त्यावेळेस त्याने सांगितलं भ्रम काढावा लागेल. कसं? जसं सूर्य कसल्याच भ्रमात नाही, अंधाराच्या आहे का? सूर्याला भ्रमाचा अंधारच नाही. कारण त्यानं कधी पाहिलाच नाही अंधार. त्याप्रमाणे ज्यानं हे जग बघितलंय जीव रूपात येऊन, त्याच्यासाठी ही उपासना शास्त्र ज्ञान आहे. पण तुला मी विचारलं हे म्हणजे अंधार घालवायसाठी काय करावं लागेल? ऋषी आपल्याला तशाच प्रकारे श्लोक सांगतात की साधनेतून तपस्येकडे आपलं जायची इच्छा होते. जसं आपण नोकरीतनं पुन्हा श्रीमंत व्हायला लागतो, काहीतरी घेतो, बंगला गाडी बंगती, श्रीमंती आपल्याला येऊ लागते आपोआप, आहे की नाही? नक्कीच आहे की नाही? कुठेतरी आपली वैभव उभं राहत दिसतं आणि मग त्या वैभवामुळे आपण श्रीमंत आहोत हे आपल्याला लगेच जाणवतं. हे तरी खरं की नाही? तसं म्हटले तू एकदा साधनेच्या कोशामध्ये शिरलास की नाही, की तपस्येच्या द्वारा हृदयाची शुद्धी होता होता आणि ती शास्त्राची अनुभूती तुला येता येता तुझं एक स्वतंत्र विश्व तयार होईल. राम ऐकताय का? मला ते तुमचं म्हणजे तुमची शांत मुद्रा बी कळना आणि झोपेची मुद्रा बी कळत, त्यामुळं मला राम राम करावं लागतंय ना. राम जय जय असं ते नाव तर रामाचं निघतंय. ठीक आहे ना? आणि मग जसंही महापुरुषांना सिद्धपुरुषांना त्याची श्रीमंती कळू लागते. बघा तुम्ही लोक व्यवहारातले भरपूर आहे. श्रीमंतापाशी श्रीमंत जातो, चुकून गरीब जातो एखादा.
हो ना. तर कार्यक्रम पण श्रीमंतापाशी श्रीमंत जातो, साधकापाशी साधक जातो, सतशिष्यापाशी सतशिष्य जातो, ज्ञानापाशी ज्ञानी जातो, भक्तापाशी भक्त जातो, स्त्रीपाशी स्त्री जाते, पक्षापाशी पक्षी, पशुपाशी पशु. ऋषी म्हणते त्याप्रमाणे जसं जसं तुझं साधन वाढत गेलं, तपस्या वाढत गेली की तुला तुझी श्रीमंती कळते, हृदयाची विशालता कळते. आणि मग श्रीमंत व्यक्तीला पुढच्याचा स्वभाव कळला, स्वभाव की तो हात वर करायला पुन्हा माग बघत नाही. तसं ऋषी मुनी पुन्हा आपला स्वभाव कळाल्यानंतर आपल्यासाठी वरदहस्त करायला माग पुढे बघत नाहीत. तुम्ही एखाद्या ऋषी चरित्र म्हणून तुम्हाला मिळतं त्या गीतापेस गोरखपूर्ण वाचा कधी. प्रत्येक ऋषींचं थोडं 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 चरित्र आहे. तुम्हाला ज्यांच्याशी संधान साधायचे एक योग्यतेनंतर तुम्ही तर मला वाटतं 10-12 वर्ष झालीच माझ्याबरोबर, आहे की नाही. सकाळीच मी म्हणलं ते भावाला, म्हणलं तुम्ही कोणी अशी जुनी आहे की ती लेख लघवीतली साखर असते, आहे की नाही, ती जाती, पण रक्तातली जाती का, नाही ना. तसं म्हटलं तुम्ही रक्तात मिसळल्यासारखं झालंय माझ्या. त्या ऋषी मुनींचा वरदहस्त आपल्यावर आज येतो आणि आपली इच्छा असो नाहीतर नसो, पण तो त्यांची एखादी विद्या आपल्याकडे ठेवून जाते. असू दे कधी लागली तर वापर, आहे की नाही. चातुर्मासात 1-2-3 असे साधक होऊन गेले माझ्याकडे, संधी बिंदी नाही का गाडी असू देत, नको 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 ते घेऊन जाते, गबाळ ते नको घेऊन जाते, नुसते असं नको, मला स्मृतीत ठेवायचं नाही. मला स्मृती होत नाही, तुझी गाडी कोणाला नेली बघायचं, चावी त्याला स्टार्ट करा किक मार, नको नको नको. तुम्ही इतकं हलकं होता चातुर्मासाचं, काय सांगू तुम्हाला. आणि जसं असा वय होत जाईल की नाही देहाचं, तसं तर इतका अंगात संचार होतो तपस्येसाठी का नाही, की म्हणजे ती संधी तशी मिळणं म्हणून डोळ्यातनं पाणी येतं. मग त्या स्थानाचं तुम्ही स्मरण करायचं आणि तशा मुद्रेत बसायचं. शेवटी स्मृतीला किंमत आहे, नाही काय. पण आता स्मृतीला किंमत आहे, मग तुम्ही आज सत्संग आहे आणि रानात बसून स्मृती केली असती तर चाललं असतं का, नाही ना. साक्षात दुबईत स्मृती करून चाललं असतं का, नाही ना. ऐकत आहे नाही, ते साक्षातली काय प्रेम वेगळं आहे. काय सांगते ऋषी आपल्याला. म्हणून हे अतिरिक्त जे आहेत हे महापुरुष, म्हणजे आपल्या व्यतिरिक्त अतिरिक्त जे महापुरुष आहेत ती त्यांची विद्या त्याच्याबरोबर चुपचाप ठेवून जातात. आता कोण कार्यक्रमात 100 रुपये ठेवून गेलं मला काय माहित नाही, पण ठेवून गेलं. मी बघतो अरे ठेवून जाताना माहित नाही, आणि मी उठून जाताना बघतोय तर 50-50च्या 2 नोटा. तर त्याला मी करू काय, धरवा तुझ्या गायला चाल. ठीक आहे ना. परमार्थात विरक्तीचा, त्यागाचा एक विशेष आनंद आहे, त्याचा अहम नसला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे त्याचा. मग त्या आनंदासाठी हे पुण्य खर्च करावं लागतं म्हटलं. पुण्य खर्ची टाकल्याशिवाय आनंद प्राप्त होत नाही. आणि मग पाप पुण्य त्या दोन्हीचाही विचार राहत नाही, कारण आनंदाच्या कोशात प्रवेश होतो. आणि ज्याचा आनंदाच्या कोशात प्रवेश झाला त्या आनंदाचा जर तुम्ही भोग नाही घेतला किंवा त्या आनंदाचा तुम्हाला मी म्हणजे काय म्हणायचं गर्व थोडासा नाही झाला, तर त्याला तिथं सोडता आणि मग पुढच्या प्रवासाला लागता. पुढच्या आणखी 2 टप्पे. म्हणून हे त्रिवार सत्य समजा की ह्यातून त्या पुरुषांना काहीच नको असतं, फक्त त्याचा आनंद घ्यायचा तपस्येचा. तपस्या आता बाकीचे संन्यासी होऊन काय आहे की नाही, ते हातवाले बाबा, पायवाले बाबा, डोकीवाले बाबा उभे राहून काहीतरी त्यांना पाहिजे, पण ज्यांना काही नको त्यांना तपस्येचा एक विशेष आनंद येतो, गजब आनंद. कारण त्या तपस्येच्या कोशात बसणं हीच विशेषता महानता आहे, बस एक विशेष आनंद आहे.
तो ना मोक्षाची इच्छा करत ना स्वरूप लोकांची इच्छा करत. कारण तपस्येसाठी मोक्ष बी ठेवलेला आहे आणि स्वरूप लोकात बी विश्रांती एका क्षणात आहे. तर तेही नको. म्हणून त्या अवस्थेमध्ये माऊली आज तागायत संजीवन अवस्थेत तपस्येचा आनंद आहे. तपस्येचा याज्ञवल्क्याने पुढच्या सांगतेत की म्हटले असा जो महापुरुषांचा उपदेश आहे आपल्याला तो इतका प्रिय वाटू लागतो की ते आपलेच कुणीतरी आहेत, आपण त्यांचं कुणीतरी आहोत. इथपर्यंत नातं जोडलं जातं आतून. कुणीतरी तेच आपलेच आहेत आणि आपण कुठला आहे फक्त तो संबंध माहित नाही. आणि संबंधाची मला अविरुद्ध स्वानुभूतीचं प्रमाण आहे. विरुद्ध नाही, अविरुद्ध. म्हणजे कधीही मनात शंका येत नाही की त्यांचा माझा काय संबंध नाही. त्याला अविरुद्ध म्हणते. काय कमाल असेल. आणि मग जसं वेडा कसा आपल्याच ह्याच्यात असतो की नाही, शाणं म्हणा वेडा म्हणा काही करा, त्याला काही करा. वेडा जसा आपल्या आनंदात असतो तसा तपस्वी आपल्या आनंदात असतो. आपल्या मस्जिद आपण जाऊन बघायचं आश्रमात त्यावेळेस आपण म्हटलं ना जरा गुरुदेवांचं तर नाही हो अपनी मौज में हो उधर मत जाना अपनी मौज में हो. आपल्या फकीरीत आहेत. त्यातून कोणी जर त्यांना समोर येता जाता दिसलं बस काहीतरी खुणवणार. मग कधी काय खुणवलं काय नाही, बस मैं मौज में तू भी मौज में राहू बस. एवढंच बाकी. आपलं वासरू करतं बघा. तो काय बोलला का नाही म्हटलं हे सर्व तिकडे पाणी प्यायचं नाही ठेवलं तिथं ते असं करत हे जात पुन्हा एकदा इकडून करणार. दोन्ही बाजून ते ओळखतं. तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये. त्याला काय बोलत नाही तोपर्यंत काय नाही बोलला का नाही जा कुठून आलं. राम खूप तुम्ही थोडा साधनेचा कक्ष सोडा, ओलांडा थोडासा. म्हणून तुम्हाला सांगितलं तसं सुरुवातीला नोकरी लागल्यास तुम्हाला सुख आनंद असतं, पण त्यावेळेस ती नोकरी तुम्हाला श्रीमंतीत बदलवते का नाही. रामानुभव आहे ना. बस ती ज्यावेळेस श्रीमंतीत बदलवते त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे फक्त करायची म्हणून नोकरी करतो, बाकी श्रीमंती आहे. तसं ज्या साधनेतून सुरुवात झाली त्या साधनेला ते पुरुष मला किती जरी वर्ष माहित नव्हतं. मला असं वाटायचं बापूंना ज्ञान झाले आता कशाला जप करतात. समजलं. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही शहाणे का नाही बघा. मग कधीच मला माहित नव्हतं की आता मला असं वाटायचं की आता काय यांना साक्षात्कार झाला आता हे काय करत नसतील, यांना काय घेणं देणं. पण ज्या वेळेस मी त्यांना कधी एक दोन वेळा पिंपळाखाली बसलून बघितलं जप असं उघड्यावर जप करत काय झाकलं नव्हती. पण आपलं मन किती म्हणजे सैतान आहे की नाही असं उघड्यावर जप चालला होता त्यांचं धोतर असं. आणि एक वेळा धोतर असं वर टाकून पण निमी माळ दिसत ते निमी जप करतं. म्हणलं काय कामाला ह्यांना गोमुखी मिळत नाही का. जय जय तुला काय करायचंय पण ह्याला काय गोमुखी मिळत नाही का. काय करा बिलसराबा म्हणले काय घेण्याचं नसतं ते हरामखोर कुठेही काय उभा करतं मन. एकदा म्हणले आम्ही त्या ह्यांना महाराजांना भेटायला गेलो 3-4 जण. काय ना त्यांचं आता महाराज पान खात होते. कुठून त्यांच्या शिष्यानी पान दिलं. कुठून म्हणले हे कसले महाराज पान खाते ते. अरे ते त्यांच्या तोंडाने खाते. बाबा म्हणले तुला काय करायचं मनाला सांगतात. त्यातनं पुन्हा त्या महाराजांनी काय केलं आम्हाला बी थोडं दिलं. आता खा. ती कुणात कुठे दोष काढेल काय तुला करायचंय. आणि मग त्यांना मी एकदा वडा खाली बघितलं मागच्या बाजूला आसन टाकलं होतं शिष्याने आणि ते आपलं जपाला बसले होते. लांबनं 100-1 फुटावरून लोक जायचे मग आपलं नमस्कार करून बस. राम पण त्या पुरुषांना तिथली सुद्धा होरा त्रास देते. आभा आपण अनुभवतोय की नाही. गायला सारताना गाय इकडे तोंड घालून चरते आणि माग 100, 150, 200, 300 फुटापर्यंत कुत्र्याची पिल्लं कुत्री माकडं असली की एकदम आमच्याकडे असं बघणार तिकडे बघ तुला काय करायचं चर ना ते ना ते हाना बघते चरते पुढं आणि तिला कळतंय मागे काहीतरी आहे.
300 फुटावं, 200 फुटावं. तसं महापुरुषांना लगेच ती आभामंडल त्याला जाणीव करून देतं. म्हणून महाराज म्हणायचे, गोंदवलेकर महाराज, तुमच्या मनात काय यायच्या अगोदर ते माझ्या मनात आलेलं असतं. त्यामुळे तुम्ही तोंडाने सांगू नका, पण फक्त आपलं तुम्हाला मोकळं व्हायसाठी म्हणलं तुम्ही बोला काय. पण ते तुमच्या मनात जे काही यायचे का ते आधी येऊन गेलेलं असतं. पण तुम्ही जे आहे ते माझ्याबद्दल फक्त म्हणले फार तर तर्क कराल. एक उदाहरण सांगतो पुढे नंतर. जय जय अशी अविरुद्ध स्वानुभूती येते, ती एक प्रमाण होतं. समजले ना? प्रमाण काय होतं? जसं आता एवढ्या बायका बसलेत, पण मी हिच्याकडे बघितलं की मला प्रमाण आहे की ही बायको आहे. पण हे नातं सगळीकडे फिरलं तरी कुठं दिसणार नाही. तसं त्या पुरुषाबद्दल ते एक नातं होऊन जातं आपलं. समजलंय ना? आणि ते अविरुद्ध होतं, म्हणजे त्याला कोणी तोडू शकत नाही, त्याच्या विरुद्ध आपण बी नाही, तो पुढचाही जाऊ शकत नाही. एवढं ते पक्व होतं नातं. मग त्या नात्यातून मिळतं काय? ते मगाशी तेच सांगितलं. तुला इथून जायचंय का इथून जायचंय, फक्त कल्टी मारली मिठी मारली, संपलं बस. त्याच्यावरून गुरुनी समजून घ्यायचं. काय केलंय? फक्त तोंड फिरून आवळून धरलं, बस संपलं. प्रमाण काय झालं? माझ्या अंतकाळाच्या वेळेस माझे गुरु माऊलीनं तेच वाटलं ना, जग सोडतोय, जग सोडतोय, पण मी जग सोडून पुन्हा जगातच आहे. जग बी माझ्या भोवतीच आहे ना. ज्ञानोबा माऊली सुरूच आहे. म्हणून हे पुरुष म्हणतात, आमच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही जगात आहे, पण आम्ही आमच्यासाठी आमच्यात आहे. ते कसं असून दिसे ना. दोन मित्र झोपले, ती एक जागा आहे, एक झोपलाय. झोपल्याला स्वप्न पडले, पण हा स्वप्नात कुठले आहे याला माहित नाही. आणि आता एवढा जीवलग मित्र असून जागा शेजारी असून त्याला माहित नाही. तशी ही संजीवन समाधी आहे. समजतं ना? पुढं म्हणून सांगते, सगळ्यांचा सार जर तुला काय सांगायचं असेल तर उद्धव हाच निघतो. हा संसार जो अगोदर होता, पुढे जो राहणार आहे, आत्ता जो आहे, त्या सगळ्याचा प्रकाश माझ्यातूनच येतो. खरं आहे ना? आपलं लक्ष नाही फक्त तिकडं. आपल्या कुणाचं लक्ष आहे का की संजीवनी समाधीला बसलेल्याचा प्रकाश कुठून, त्याच्यात प्रकाश कुठून येतोय आणि त्याची तार कुठे जोडलेली हे आपल्याला माहित आहे? काहीच नाही माहित. हे नासानं शोधलं. सांगितलंय ना मग. हा 500 आकाशापर्यंत असं म्हणतात. त्या अंतरावरनं नासाचं यान चाललं होतं, यान. आणि त्यांनी ते पाहिलं की ही प्रकाश कुठून येतोय भारतात. मग तो भारतातला प्रकाश कुठून येतो म्हणून ते पुन्हा आणखी शोध घेतला. तर महाराष्ट्रात कुठून तर आळंदीत कुठून तर मग ते समाधीतून तो 500 किलोमीटरपर्यंत, 500 का काय, हा, तिथपर्यंत तो प्रकाश स्पष्ट दिसतोय. बाकी मग पसरतोय. राम म्हणून एकदा ब्रह्मदेव म्हटले होते की मला सगळ्यांनी काय काय मागितलं, पण आकाशात तू काय मागितलं नाहीस. आकाशाला म्हटले पंचमहाभूतामध्ये, तू मला काय मागितलं नाहीस. तर आकाश काय म्हटलं माहिती, मला राहण्यासाठी, आकाशाला राहण्यासाठी म्हटले आकाशच लागतं. जसं तुम्ही ब्रह्मदेव आहात, तुम्हाला किशोरी ऐक, ब्रह्मदेवाला राहण्यासाठी ब्रह्मस्वरूपच लागतं, ऐक ना. तसं म्हटलं आकाशाला राहण्यासाठी आकाश लागतं. ते कुठून देत असाल ते पहा. तसं ज्ञानी पुरुषाला सुद्धा एक ज्ञानी पुरुषच असावा लागतो. अज्ञानीच त्याच्याशिवाय आनंद येत नाही, ऐक नाही. समज बरीच शास्त्र बरी हा सदा तत्वचिंतानु आदेवी वर्ते. हे दोन ज्ञानी पुरुष, जनक आणि याज्ञवल्क. भगवान श्रीकृष्ण, शिवदेव, परीक्षित आणि शिवदेव, उद्धव आणि श्रीकृष्ण. खूप. पण त्याच्यामध्ये त्या कोशात प्रवेश करण्यासाठी आपल्याला थोडंसं तरी चरित्र माहीत असलं पाहिजे. किशोर, थोडी तरी माहिती असली पाहिजे आपल्याला. कारण आपण ह्या लोकीचे नाही हे सिद्ध आहे, हे प्रसिद्ध आहे. हे आपल्याला नसलं माहिती तरी त्याला माहित आहे तुम्ही या लोकीचे नाही.
म्हणून तुला सर्वाचा सारा सांगितला, प्रकाशक मी मूळ आहे आणि त्या प्रकाशातला तू एक किरण आहेस. त्या किरणाला धरून तू माझ्यापर्यंत ये. संपलं. आहे की नाही? आता एकच छिद्र पडलं तर तेवढंच किरण इथं पडते. मग किरणावरून समजायचा की सूर्य आहे, तसा तुझ्यावरूनच समज की मी आहे. तू ते किरण धरून ये. मग त्यासाठी काय करावं लागेल? कामणेचा नाश. काम वैरी म्हटले ना गीतेत. काम वैरी येतो आणि निष्काम मित्र आहे म्हटले. उद्धव तदेव मध्ये हे पहा, ज्ञानम विवेको निगमस तपश्य. अरे बाबा, असं समज, भाव झाला तर माझ्या व्यतिरिक्त वस्तू नाही. तुझ्यामध्ये जर प्रेमभाव निर्माण झाला तर माझ्या व्यतिरिक्त दुसरी कुठली वस्तूच नाही. आणि त्या वस्तूला जर स्मृती असेल तर त्या वस्तू माझ्या व्यतिरिक्त आणखी कुणीच नाही. साधी गोष्ट काय आहे? तर साधी अशी आहे गोष्ट म्हटले, सोन्याचं कंगन असू दे, कुंडल असू दे, ढिगाण त्याची ती आभूषण असू देत, पण ते ज्यावेळेस अलंकारामध्ये त्याचं रूपांतरित झालं नव्हतं तेव्हा ते फक्त सोनं होतं. आणि जेव्हा ते अलंकार मोडतील तेव्हा सोनंच राहील. आता मधल्या अवस्थेमध्ये सोनं बघणारा फक्त सोनारच आहे, बाकीचे सगळे अलंकार बघतात. ठीक आहे ना? मग आता तू सुद्धा फक्त प्रत्येकाकडे नजर मारताना त्यातला मी बघ, त्यांच्यातला मी बघ आणि मला नमस्कार घाल. आणि मला नमस्कार घाल. एक प्रसंग सांगतो नमस्काराचा. हा, याची नावं, जाती, कुळ, गोत्र वेगळी केली, पण आहे सगळं सोनं. हे स्त्रीनं घालायचं. पुरुष मंगळसूत्र घालून फिरेल का? नाही ना, वेळेत काढतील. इकडं बाय लॉकेट घालेल, चेन घालेल का? किशोरी जास्ती असते. आता लग्नात सामान गोळा चालला असेल करायचं. किती तारखेला आहे? मामांच्या कोणाचं नातवाचं. तुम्हाला सगळ्यांना माझ्या त्यांच्यातर्फे निमंत्रण. जय जय. हा, जे सत्संग लांब ना ऐकतेत त्यांना सुद्धा निमंत्रण. हा, कारण मामाना आनंद व्हावा म्हणून, बाकी रामाला नाही, मामाना. आम्ही मामासाठी बस. जय जय. कामापुरता नाही नाही. अरे असं काय लगेच नाही. हा, असंच जगामध्ये आधी अंत मध्य पहा तर तुझं स्थान तुला सापडल्याशिवाय राहणार नाही. वास्तवात सर्वात सत्य तत्व तेच आहे बस. बाकी मध्ये ज्या ज्या कारणामध्ये जे जे अडकले तिथे तू अडकू नको. तू चालत राहा बस. भगवंतानी तुम्हाला एक सतत वेदानी वचन सांगितले, चालत राहा, थांबू नको. म्हणजे चालत राहा, म्हणजे स्थिर हो. चालणे म्हणजे स्थिर होणे. चालत राहा. का? कुठे हजारो ठिकाणी अडकण्याच्या गोष्टी आहेत परमार्थामध्ये. पण चालत राहण्यासाठी, स्मृतीसाठी वारंवार मला नमस्कार घाल. मला पोचतो आणि माझं लक्ष आहे. तू फक्त नमस्कार घाल, बाकी मी पाहतो. काहीच नको. त्याच्यासारखं उत्तम शस्त्र कुठलं नाही. अरे शिरच्छेद कुणी करायला आला तरी शस्त्र टाकून त्याला नमस्कार करायचे. शरणागत आहोत. आहे की नाही? राज पहिलं वेगळं होतं, आता वेगळं झाले. आता ते म्हणतात सर त्यांचे जुदा. राम इतकं या नमस्काराला ऋषीने आता आपल्याला सांगितलंय की आदिमध्ये अंत वास्तवात जे सत्य आहे ते तुला नमस्काराने जेवढ्या लवकर प्राप्त होईल. आणि नमस्कारामध्ये काय आहे तर विनयच ना, निराभिमान. मग फिरून देतच अहंकारावरच, नाही का?
मग सकाळी सांगितलं एकाला की म्हटलं तो असा आहे, दिसत तर नाही अहंकार, पण उठला की आपल्याला मातीत घालतो आणि आपण जागा झालो की त्याला मातीत घालतो. आपल्यात सामर्थ्य इतकं आहे, पण आपण निर्बल का होतो माहितीये का? ह्याला सत्य मांडलंय म्हणून. तिथं निर्बलता होते, हताश होतो एकदम. आणि मग आता काय कायसे करावे, कोठे जावे कळीची ना. परवा नाही का सांगितलं? मला वाटतं एवढा मोठा सत्संग कुठंच झाला नसेल. 3.5 तास ज्याने ऐकला ते म्हणले 3.5 तासात झालाय हो. म्हटलं एवढा झाला का? आम्हालाच माहित नाही एवढा झाला का. पण मला आनंद का आला माहितीये का त्यावेळेस? बरंच पद मला गायला मिळाली समर्थांची मारुतीरायांच्या समोर. बाकी कायच नव्हतं. बुद्धी दे गुण आहे का, किंवा मजवी न रामा, तुझं विन रामा नाही का, मजवी न नाही, मी बरोबर बोललो, मजवी न रामा म्हणून ते आलाय दुबईवरनं, मग जय जय. ठीक आहे, नारायण. तर ऐका, नमस्काराच्या 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. एकदा तत्वचिंतनाचा विषय चाललेला होता रामसुखदाजी महाराजांच्यापाशी. तर सगळ्यांनाच माहित होतं हे भक्ती मार्गाचे कमी आहेत. कोण? रामसुखदाजी महाराज. आणि वेदांतचारी जास्ती आहेत. तर ते काय करायचे, गंगा स्नान झालं, वर चढायला लागले की ते नीलकंठेश्वराच्या बाजूने येता येता मारुतीरायांचं मंदिर होतं. तर तिथं दिवाबत्ती आहे का बघायचे. दिवा लागला नसला तर दिवा लावायचे, दिवा तेल नसलं तेल घालायचे, उदबत्ती लावायचे. पण नमस्काराच्या वेळी विसरायचे, तिकडून जातात का नाही. 1-2 जणांनी विचार म्हटले, तुम्ही एकदा सगळं करता पण कमाल आहे का नाही. म्हटले तुम्ही वेदांताचार्य आहे आणि नमस्कार करताना तुम्हाला बघितलं नाही, बाकी सगळं करताना बघितलंय. म्हटलं काय म्हटले, त्यात सगळं आलं. म्हटले काय पोराला खाय प्यायला घातलं सगळं व्यवस्थित, म्हणून त्याला काय गोंजारलंच पाहिजे का. म्हटलं त्यात सगळं आलं. म्हटलं बरं का. अशा तर पुन्हा खटकलं कसं बघाय ना. आता पुन्हा त्यांच्याबरोबर जे काय वेदांतचारी काय असं शिकायला काय होते का नाही, ते संन्यासी आहेत. म्हणजे 3 पिढ्या आहेत, वानप्रस्थ, ग्रस्त आणि संन्यस्त. असे 3 भाग त्यांच्यापाशी त्यावेळेस. तर ते वानप्रस्थांना सत्संग वेगळा द्यायचे, संन्याशाला वेगळं द्यायचे, ठीक आहे ना, ग्रस्ताला वेगळं द्यायचे. तर त्यावेळेस एकाने विचारलं, म्हटले तुमचं म्हटले बघून बघून ते बाकीचे तुमचे ते आहेत का नाही, ते बी नमस्कार करत नाहीत. त्यांनी त्यांना सगळ्यांना बोलवलं. म्हटले तू नमस्कार करत नाहीस मारुती मंदिराकडून जाताना येताना, बरं का राम, तू नमस्कार करत नाहीस म्हटले. हा नाही म्हटले, मी म्हणजे आपल्या म्हणजे ह्याच्यात असतो, सांगायचं काय, माझ्या तत्वचिंताणू, सदा तत्वचिंताणू आदी विवर्ते, मी त्या तत्वचिंतनात असतो, त्यामुळे लक्षात नाही. पण तरी म्हटले घालत जा. का माहितीये का? पुन्हा दुसरं एक सूत्र त्याने सांगितलं की श्रद्धेनं नाही घातलास तरी विचारणं घाल, नम्रतेनं घाल. विचारणं नम्रत का, तर तो मारुती दगडाचा आहे की नाही. त्या दगडाला किती वर्ष झाली असतील, दगडाला त्या किती वर्ष झाले असेल, हा किती. ते म्हटले काय नाही, दगड वयानं मोठा आहे असं समजून नमस्कार घाल. ठीक आहे. मला आठवलं काय माहितीये का, आजोबा एकदा आंब्याच्या झाडावर चढत होते. आजोबाने सांगितलेली गोष्ट. आजोबा आंब्याच्या झाडावर चढत होते विहिरीच्या बाजूला आंबे काढायला. तर त्यांचे वडील तिथं काहीतरी सावलीला बसले होते. जसं त्यांनी आपलं आंब्याच्या झाडावर निम्यात चढलं, त्यांच्या वडिलांनी ढेकळा आणि त्यांना खाली पाडलं मारून आणि बोलवलं, म्हणलं इकडे तू झाडाला नमस्कार केलास का. नाही केला. का म्हटलं झाडाला काय कळतोय नमस्कार केला, झाडाला नाही कळत तर म्हणले काय झालं, तुला काय वाटलं झाडाला कळत नाही, पण ज्यानं झाड लावलंय त्याला कळतं म्हणून त्याला नमस्कार कर. जय जय. ते झाड माझ्या पंजोबाने लावलंय म्हणले, ठीक आहे ना. वर चढताना त्याला एक तर ती फळ बी देणार आहे आणि त्या झाडाला केलेला नमस्कार
माझ्या पंजोपर्यंत जाणार आहे. श्रद्धावान लोक. भोळा नमस्कार ते पोचतो. नाथानी तर सांगितलं, वेदांतचारी ब्राह्मण असेल, चारी वेदाचा ज्ञाता, आणि त्यांच्या समोरून म्हणले, आता कुणी एखादा अगदी खालच्यातला चांडाळ श्वप त्याने जरी नमस्कार घातला तरी म्हणले त्या ब्राह्मणाचं निम पुण्य घेऊन जातो. नाही देखत मग का नाही? आपण ह्याच्यात गेलो का नाही? आता त्या कार्यक्रमासून आल्यावर गोंधळ गेलो का नाही? कुणाला केला? मी सगळ्यांना केला नमस्कार, तिथे जेवढे होते अगोदरांना, आणि घेऊन आलो जोडी भरून. हा, फिरून आणखी 360 डिग्रीत घातला सगळ्यांना नमस्कार, आणि खाली वाकून आणखी घातला. मला शिकवली नम्रता, मला ऐकाय मिळालं. मग घालायचं म्हणून नाही, बस. तुकाराम महाराज म्हणले, जे अंगात बळ नसतं ते त्या तोंडात बळ असतं म्हणले. शिवी देऊन आपला मोकळा होतो. तसं श्रद्धेचं आहे. विश्वासासह श्रद्धा असेल का नाही तर भगवंत म्हणते मी फळ देतो. पुढं जय जय. म्हणून आधी ही विश्वास ठेव, वास्तवात सत्य मीच आहे, मीच आहे, मीच आहे, आणि माझ्या स्मृतीमुळे तुझ्या कामना जातील, तुझ्या त्यागामुळे जाणार नाहीत. त्यागानं कामना जाणार नाहीत, माझ्या स्मृतीने जातील, माझ्या प्रेमात जातील. पुढं मग हे बघू तो मनाच्या 3 अवस्था आहेत म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. या अवस्थेमध्ये कारण 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. आणि या जगाचे भेद सुद्धा 3 आहेत, एक अध्यात्म, एक आदिभूत आणि एक आदिदैव. याच्यामध्ये इंद्रिय आहेत, कशामध्ये कर्तृत्व आहेत, कशामध्ये पृथ्वी आदी आहेत. ह्या सगळ्या ह्या त्रिविध जे आहेत सत्ता, ह्या त्रिविध सत्तेमध्ये त्रिविध सत्तेमध्ये एक सत्य म्हणून मीच आहे. त्या सत्याकडे कुणाचं लक्ष नाही, हे एक सगळं दुःख आहे. जो तो आपल्या आपल्यात रमलेला आहे. गाणं जग हे बंदिशाला, जो आला तो रमला. या तिन्हीमध्ये उद्धव मी आहे, पण माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही. आणि पहा, या समाधी योग मार्गाने समाधीचे सुद्धा आश्रय घेणारे, या समाधीमध्ये सुद्धा त्रिविधता आहे. त्रिविधता आहे, पण त्या तिन्हीमध्ये सत्ता माझीच आहे. म्हणून म्हटलं सत्य संकल्पाचा दाता एक नारायण आहे. ज्याचं लक्ष माझ्याकडे गेलं, तुर्यता ए नैव तुर्येन तदेव सत्यम. वेळ किती झाली? सुरुवात कितीला झाली? राम 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 हाय ना वेळ. जय जय नारायण. बघा, संपूर्ण ही त्रिविधता आहे. नवरा बायको आणि पोरग हे तसंच आहे त्रिविधता. तसं आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक, सत्व, रज, तम, ब्रह्मा, विष्णू, महेश, सर्वलोक, मृत्यूलोक, पातालोक, ही त्रिविधते जसे आहे, या त्रिविधतेमध्ये फक्त मीच आहे. हे पहा, या तिन्हींच्या पलीकडं, या तिन्हींच्या पलीकडं एक ब्रह्मतत्व आहे, आणि त्याला ते सत्य लोक म्हणतात. तिथेपर्यंतचा तुला प्रवास करायचा आहे उद्धव. खऱ्या अर्थानं प्रवास काहीच नाही. जसं आपण गाडीत बसलो, विमानात तुम्ही बसला आणि झोपून तिथं पोचता म्हणले, मी कुठं पोचलो? दुबईला. त्यांचा फोन येतो गेले की नेहमी, काका मी दुबईला पोचलो. कधी? रात्री, सकाळी पोचलो, दुपारी पोचलो, काय असेल. मग आता प्रश्न असा, तुम्ही तर झोपला होता, पोचलंय विमान, खरंय की नाही? तुम्ही म्हणता मी पोचलो, खरंय ना? तसं भगवंत म्हणते, स्मृतीत जो राहतो का नाही, माझ्या स्मृतीत राहतो, सत्यात राहतो, तो पोचतो माझ्यापाशी. पण त्याला असं वाटतं साधनेनं पोचवलंय विमान.
त्याला वाटतं तपस्येनं बसू. ह्या आनंदाच्या ही साधनं ही आनंदाची आहेत. विमान वगैरे गाडी त्यात बसायचंय, फक्त पोचवणार मी. उद्धव, हे तुरीय तत्व आहे. तुरीय तत्व कळलं म्हणजे काय? जागृत, स्वप्न, त्याच्या पलीकडे जे आहे. म्हणजे तिन्ही लोकाची तुला तिन्ही गोष्टीचं भान ठेवू देणार नाही. तुझ्या साधनेचं, तुझ्या तपस्येचं, तुझ्या त्यागाचं हे काही भान ठेवणार नाही. एक भान जर तुला असेल तर तुला डोळे उघडल्या उघडल्या कळेल मी मृत्यू लोकातून स्वर्ग लोकात कसा आलो, स्वर्ग लोकातून मी ब्रह्म लोकात कसा आलो, मी सत्य लोकात कसा आलो, मी सिद्ध लोकात कसा आलो. आपणच आपल्याकडे जर पाहिलं तर पूर्वीचे आपण पहा आणि आत्ताचे आपण पहा, है की नाही? माझंच मी परीक्षण करतो त्यावेळेस आश्चर्य वाटतं, काय काय ह्या देहानं खाल्लं आणि आता काय काय त्याग करतोय. का? प्रेमात दिसताना बाहेरच्याला त्याग दिसतोय, आतून आहे प्रेम. नाही की नाही? मी तुम्हाला सांगितलं माझे 3 नियम मी घेतले, 4 नियम. का? आदेश त्याचा, बस. त्याला कुणी निमित्त नाही, कुणी काय नाही, कुणी काय नाही. आदेश त्याचा, परतीचा प्रवास. कारण या आनंदाच्या क्षणाचा तो साक्षी आहे. काल मला भेटले महाराज, स्वानंद महाराज. मी पैसे काढायला गेलो होतो. मला म्हटले कुठं असता, दिसत नाही. मी म्हटलं तुम्ही नेहमीच इथं दिसता पण कधी येत नाही. तर मला म्हटले नाही, आता माझं 82 वर्ष वय झाले. रामकृष्ण हरी, जय जय. अजून देह स्मृतीत आहे, वयाच्या 82 वर्षी. मी एकदाच गेलो होतो, ते जिथं मला बसवलं होतं त्या वर माझ्या सगळ्या ढाली टांगल्या होत्या, कांदे मोठे मोठे. आता मी वर बघितलं, मी खुर्ची बाजूला घेतली. काय पुढच्या कोपऱ्यात मला म्हटलं या इथं जरा भाकरी केली आपण खाऊया. पलीकडचं ते स्वयंपाकघर नाही का त्यांचं, तिथे खुर्ची मांडली, वर लसणाचं गड्ड होतं. मी म्हटलं महाराज मी निघतो आता. बरं म्हटलं ठीक आहे. पुन्हा मला सोडायला बाहेर आले होते तर सिगरेट पेटवून झाले ते. म्हटलं छान आहे. वाईट असं वाटतं, संधी मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही आनंद का घेत नाही, त्याच्या प्रेमात राहत का नाही. आणि त्याच वेळेस ते निघून गेले की मला जे पैसे दिले का नाही त्यानं, तो काय म्हटलं माहिती का, महाराज तर लय आनंद येत असेल का हो, किती शांती, एकदम किती शांती पद्मावतीवर, किती शांती. म्हटलं हो, एकदा जाऊन बघ. बाकी काय सांगू. काय तो ऋषीचा मित्र आहे, तो मला म्हटलं तुम्ही याल ना माझ्यावर, माझ्या ओळखीच नाहीत, फक्त पैसे काढायपुरती ओळख आहे. तेव्हा मला निमंत्रण दिलं, महाराज या की एकदा तिथं. म्हणलं आलो होतो की एकदा. जय जय. सांगायचा आशय काय माहितीये का, हा नान निंदा न स्तुती, सांगायचं एवढं की त्यांच्याकडे बघितलं वाईट एवढं. तर किती संधी, कधी कधी मला असं वाटायचं बरं का, निवृत्त झालं तेव्हा तिकडे अर्धा एकर एखादं घेतलं असतं, तिथं जंगलात बांधलं असतं, तिथं असं केलं असतं, तिथं तसं केलं असतं, तिथं तसं केलं असतं, असं मन बरं का मना कल्पनेपासूनही सोडवावे. पण त्याला टाइम असला तर मग मनाला जरा कल्पनेसाठी वेळ देतो. हा असं झालं असतं, मग पुन्हा विचार, मग काय झालं असतं, तर काय नाही निवांत असतं. मग हिथं काय तुला डोक्यावर, हिथं काय तुला अडचण आहे का, नाही नाही मग कशाला. मग तसं वाटतं तर जा एकदा, बस तिथं बघ, जाऊ कर्मन तवा गावातच येशील. ऐक रे राम. हा त्याला दिलेली सुटका का नाही, ते आपला गुंता निर्माण करतं. मग त्याचा गुंता सोडवायला आपण जायचं, दुसऱ्या कुणाला नाही बोलवायचं. नाही तर माऊलीनं प्रामाणिकपणे विचारा, एक त्या टोकाला एक ह्या टोकाला आहे, दोघं सुद्धा एकमेकाला भेटायला जात नाही. ती का एकट्याला किती करमणार हो. पुन्हा एक सवयीत पाडून घ्यावं लागतं ते. पण माऊली म्हणते सर्वात असून कुणात नाही अशा स्थितीमध्ये राहत असेल तो ब्रह्मतत्वाचा सत्य प्रेरक आहे. ठीक आहे ना, सत्य प्रेरक आहे सर्वात असून. जसं भगवंत तुमच्या माझ्या सगळ्यांच्यात आहे, पण तरी सुद्धा दिसताना आपण देहरूपाने जीवच दिसतोय, नामरूपाने कुळगोत्राने आपण वेगळी दिसतोय, पण आहे तो सर्वांच्यात. तो जितका गुप्त आहे तितका आतून गुप्त राहा, बाहेरून प्रकट व्हा.
रहस्य काय सुंदर सांगितलं. म्हणते असं एक तुरीय तत्व आहे, तुरीय, ते आपल्याला झोपवतं बी आणि उठवतं बी. कळतंय ना? आपण छान झोपून उठलो हे कुणाला कळतं? तेच तुरीय तत्व आहे. आता तरी कळलं का? नाही तर तुरीय म्हणजे ते काय ते काय सामान्य माणसांना काय करणार आहे तुरीय? आपण चांगलं गाढ झोपेत होतो हे ज्याला झोपून उठल्यावर कळतं, किंवा आपण स्वप्नात होतो हे ज्याला कळतं, ते तुरीय तत्व आहे. ठीक आहे ना? आता आपण जागे आहोत. नीट आहे का? आता बरं नीट आहे का? हे आपल्या उपयोगा सगळ्या साधकांच्या. आता आपण जागे आहोत, या जागेपणाच्या स्मृतीतच आपण गप्प होणं हे श्रेष्ठ तुरीय तत्व आहे. चांगला कुणी साधना अभ्यास करत असेल त्याला कळलं का? आपण आता जागे आहोत. जागृतीमधली जागृती, त्या ब्रह्मेच्या स्मृतीत राहणं, स्मृतीत ठेवणं, स्मृतीला खतपाणी घालणं, हे तुरीयचं काम आहे. म्हणजे कसं? तर ज्यावेळेस आपण गाढ झोपेत असतो का नाही, तसं जगात असून गाढ स्थितीत आपल्या ज्ञानाच्या असेल, ज्ञानाच्या गाढ स्थितीत असेल, ते भगवंताला यो मे भक्त्यास मे प्रिय, असा मला भक्त फार प्रिय आहे, फार प्रिय आहे. बर, दुसरी गोष्ट, कालची आणखी जाता जाता तुम्हाला देहाबद्दलची बातमी सांगतो की आता एक असे वायू तयार व्हायला लागलेत जे आता ब्रह्मांडामध्ये पसरतात. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर आळस करू नका, देहावर लय प्रेम करू नका. कमीत कमी 5:30ला तरी बाहेर पडा, 5:15ला आपलं 5:45ला तरी पडा, सूर्य उगवायच्या आधी 15-20 मिनिटं तरी बाहेर पडा, आणि कमीत कमी 3-3.5 हजार पावलं अवश्य चाला गतीनं. तुम्हाला दम लागेल असा, पळता येत असेल तर पळा. कारण आता असा एक वायू तयार झालेला आहे की तुम्ही तो श्वासात गेला की तुम्हाला ते तुम्ही कुणी वॅक्सिन घेतलंय निमित्त झालंय, हे घेतलंय निमित्त झालंय, ते निमित्त, आता तो जाग्याच पडतोय आणि जाग्यावर संपतोय. हे आत्ता कालची बातमी मोठ्या चॅनलने दाखवली ती, आहे की नाही? आपण बघितलं ना? हां. आणि तो धडाधड पडतोय, तरणी ताठी पोरं, आणि दवाखान्यात नेलं, संपला म्हणून सांगतात. म्हणून तो ओझोन तुमच्यात जाऊ द्या पहाटेचा. किशोर ठीक आहे, मुंबईत आणि पुण्यात आणि आमच्यात सांगू नको कारण, ठीक आहे? तर पहाटे कमीत कमी सूर्योदयाच्या आधी 20 मिनिटं तरी जागे व्हा आणि बाहेर पडा. बाहेर पडताना ज्याला मलमूत्र विसर्जन करून पडायचं ते ठीक आहे, नाही तर कोमट पाणी घ्या, तांब्यातलं पाणी घ्या, पण पडा बाहेर. आणि तो जाग्यावरच पडतोय, जसं पिकलेलं पान कसं झाडाचं फळ उगवते असं पडतंय माणूस, दाखवलं काल त्यांनी. म्हणून यथाशक्ती या देहाचा आनंद नाही घ्यायचा, देहीचा घ्यायचे. ठीक आहे? त्याच्या स्मरणात रडायचे, त्या रडण्याची प्रसन्नता अनुभवायची, त्याची जवळीकता अनुभवायची. पण देहाच्या तिन्ही दुःखातून बाहेर पडायचं असेल तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी लागेल. का सांगितलं मला आठवण झाली. हे तुरी आहे, ब्रह्मतत्व आहे, सत्यतत्व आहे. तू त्या लोकीचा आहेस हे विसरल्यामुळं ह्या जीव लोकीला तू मूल्य दिले. म्हणून ही मनोनिर्मित नगरी आहे, माणसानं निर्माण केलेलं हे सगळं विश्व आहे. ठीक आहे ना? काय नव्हतं, किती उभं केलं. गाड्या झाल्या, बंगले झाले, शेती झाली, हे झालं, ते झालं, पण काय नव्हतं हे स्मृती आहे. तसंच भगवंत म्हणते, जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा मी इथं कोणाला तरी पाठवलं होतं. मग त्याला मला तिथे करमत नव्हतं, त्याला इथे करमत नव्हतं. तेव्हा हा भक्तिभाव निर्माण झाला. ठीक आहे? असं काय एकदम सगळीच आली नाहीत. कुणीतरी अगोदर एक पाठवलं होतं, 2, आणि तिथून त्या दोघां कर्मेना, मला तिथे याला तिथे, त्यावेळेस मग ही निर्मिती झालेली आहे. मायेत माया.
श्लोक संपवतो. भगवंत म्हणतात, माझा एक दृढ निश्चय आहे, तेवढा तुला सांगतो, तो तुझ्या हृदयात धारण कर आणि तेवढ्यावरच तुझं जीवन उत्तम प्रकारे कंटेल. जे उत्पत्तीच्या अगोदर नव्हतं, जे प्रलयानंतर राहणार नाही, नीट ऐक, जे उत्पत्तीच्या आधी नव्हतं, जे प्रलयानंतर राहणार नाही, भूतम प्रसिद्धम च पैरण यद तत् तदेव तत् शादिती मे मनीषा. समजून सांगतो. भगवंत म्हणते, अगोदर उत्पत्तीच्या अगोदर नव्हतं, प्रलयानंतर जे राहणार नाही, असंच समज की आता मधी सुद्धा ते नाहीच. मधी सुद्धा नाहीच. आधी तुला संसार नव्हता, पुन्हा मेल्यावर तुझ्याबरोबर संसार राहणार नाही, तसा आता समज की आता बी तुझ्याबरोबर संसार तू रचलायस, बाहेर पड त्यातून. असं एक जीवासाठी उदाहरण घेतलंय. त्यांनी मोठं उदाहरण आहे त्यांचं, त्यांनी भार मोठा उचललाय. म्हणजे उत्पत्तीच्या आधी माया नव्हती, उत्पत्तीच्या नंतर आपलं प्रलयानंतर माया राहणार नाही. आता मधी सुद्धा माया नाही, आहे तर मीच आहे समज. पण हे नाम मात्र असल्यामुळे तुला कल्पना मात्र झालं. नाम मात्र आहे. हा गोटा काय आपला आहे का? नाही. ज्याचा आहे आपल्याला माहित आहे की नाही, पण ती त्याची सज्जनता उदारता. आपली तशीच सज्जनता ठेवलेस तोपर्यंत ठीक आहे, बोलशील तेव्हा ठीक आहे, जायचंय यायचंय कुठं कुणाला काहीच नाही. भगवंत पुढे म्हणते, असं निश्चित सत्य आहे की जो पदार्थ ज्याच्यातून निर्माण होतो, ज्याच्याद्वारा प्रकाशित होतो, वास्तविक स्वरूप ते त्याचंच आहे. मला माहित आहे ना हा गोटा कोणाचा आहे, त्याचा आहे. त्याच्यातून माझ्यात प्रकाश त्याचाच आहे की हा गोटा आपणच आहे, आपला नाही. तेच आतून प्रकाशित होतं, त्याचं वास्तविक स्वरूप तेच आहे. म्हणजे मी किती बी वर्ष इथं राहिलो तरी मालकी त्याचीच आहे, ज्याचा आहे. खरं ना? उदाहरण सांगतोय. ही जशी संसारी सत्ता सांगितली, ऐकताय का? ही जशी संसारी सत्ता सांगितली, तशी पारमार्थिक सत्ता ती तुला दाखवतोय की तू जिथून आलेला आहेस तिथंच जायचं. हेच अंतिम सत्य आहे, अंतिम सत्य आहे. आणि असा दृढ निश्चय कर, असा दृढ निश्चय कर, कारण तदेव तत् शादिती मे मनीषा. असा माझा तरी दृढ निश्चय आहे की तू माझा आहेस, तू माझा आहेस. आता ते तुझा दृढ निश्चय कर. मी माझा दृढ निश्चय केलाय की तू माझा आहेस. त्याच्या पलीकडे कर. भागवत म्हणून म्हणतो, ह्या मनाच्या 3 अवस्था सांगितल्या, ह्या मनाच्या 3 खेळी सांगितल्या, ह्या मनाच्या 3 कोलंट्या सांगितल्या. ह्या जागृत स्वप्न शिष्यवृत्तीमध्येच उड्या मारतेत. पण तुरीय इथं सगळ्याला माहित असतं. ऐका की, दोघं बी ऐका की, तुझं झोपच मला कळत, झोपतोय काय ऐकतोय ते नाही. इतका तर मग ऐकू नको, मला शंकेत घालू नको. जय जय खतरनाक एकदम. म्हणजे ऐक, हा असा असा रात्रेश बस. म्हणजे हळदीच्या वेळी कसं बसले माणसं तसं बसायचं एकदम. ह्या अवस्थेकडे जातो, अवस्थेकडे जा. अवस्थेची गोडी लावून घे, स्थितीमध्ये मी घालीन. पण जसं माईक संपत्ती तुझ्या डोक्यात आणि प्राणावर, माईक संपत्ती तुझी जशी डोक्यावर घेते, तशी माझी स्मृती तुझ्या श्वासावर खेळू देते. डोक्यात खेळते म्हणजे जिथं जाईल तिथं कळते का नाही, हे आपलं आहे, हे नाही आपलं, हे आपलं आहे, हे नाही आपलं. आणि आपल्याकडे घरात काय, आपल्याकडे बँकेत काय, आपल्याकडे स्थावर जंगम काय आहे, हे आपल्याला जसं डोक्यात खेळते आपल्या, तसं मला श्वासावर खेळव. जगाचा विचार करू नको. जगासाठी वेडा हो, स्वतःसाठी शहाणा हो.
हे अंतिम सत्य भगवंत आपल्याला सांगते तिथं उद्धव. म्हणून ही कामना जी आहे, कामना, ही कामना जी आहे, या कामनेनं कधीही कुणाला वर येऊ दिलं नाही. आणि त्यागानं, बरं का, नाही, त्यागानं कोण पोचला नाही असं मला एक बी दाखव. त्यागानं माझ्यापर्यंत कोण पोचला नाही असं मला एकही दाखव. म्हणून उद्धव, माझा जो दृढ निश्चय आहे त्या परमार्थ सत्तेचा तू स्वीकार कर. जय जय रघुवीर समर्थ अवधूत जनश्री गुरुदेव दत्त. नम पार्वते पते हर हर महादेव. राम राम राम. ज्याचं स्मरण त्याचं गुण आपोआप आपल्यात येतात. ते त्रिवार सत्य. तुम्ही जिथं जे करताय ते तिथं ते करा, पण स्मरणानं गुण त्याचे भरा. बस एवढाच संदेश आहे आजचा. नारायण. बस घे.